नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, दिव्यांगांना अन्न नागरी पुरवठ्यामार्फत जे काही पिवळे रेशन कार्ड दिले जाते त्याला अंत्योदय रेशन कार्ड ही असे म्हटले जाते. तर असे रेशन कार्ड साठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता, अर्ज कशा प्रकारे भरायचे, कोणकोणती माहिती भरायची, योग्य अशी माहिती कशी भरायची याचं संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता अशाच प्रकारच्या आपण काही योजना असतील किंवा इतर काही फॉर्म्स असतील अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज आपण आपल्या चॅनल वरती घेऊन असतो. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. म्हणजे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जेणेकरून जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मंडळी, पाहूयात कशा प्रकारे तुम्ही अगदी सहजरित्या अर्ज करू शकता. त्यासाठी कोणती माहिती भरायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर इथे थंबनेल तर पाहिलाच असेल, दिव्यांग पिवळे रेशन कार्ड साठी अर्ज. तर सर्वप्रथम आपल्याजवळ जी काही पीडीएफ आहे, जी अन्न नागरी पुरवठ्यामार्फत जी आपल्याकडे उपलब्ध झालेली, तर तुम्हाला जे काही रेशन कार्ड साठी जे काही अपंग व्यक्ती असतील अशा व्यक्तींना अर्ज करायचा असेल तर त्यांना जे काही त्यांचा तालुक्याचा तहसील कार्यालय असेल अशा तहसील कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन अन्न नागरी पुरवठा हा विभाग असतो. तर या विभागामध्ये जाऊन हा जो काही फॉर्म आहे या फॉर्मची पूर्ण फॉर्म भरून त्याला फोटो बिटो जोडून हा फॉर्म त्यांना अन्न नागरी पुरवठ्यामध्ये द्यावा लागतो. तर त्यासाठी योग्य ती माहिती आपण कशा प्रकारे भरता येईल ती पाहूया. तर सर्वप्रथम तुम्हाला या पीडीएफ चे 2 पेज आहेत. तुमच्या जवळील सायबर कॅफे असेल किंवा झेरॉक्स सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म प्रिंट करून घेऊ शकता. तर सर्वप्रथम तुम्ही इथे वरती पाहू शकता, दिव्यांग पिवळे अंत्योदय शिधापत्रिकेसाठी अर्ज. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही फोटो लागणार आहेत, तर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. तर पासपोर्ट साईज फोटो साठी तुम्हाला 3 फोटो लागणार आहेत. त्याच्यानंतर इथे आपण योग्य ती माहिती भरायची आपल्याला. तर इथे सर्वप्रथम आहे, आपण थोडं झूम करू. त्याच्यानंतर इथे सर्वप्रथम शिधापत्रिका वाटप क्षेत्र. तर यामध्ये तुम्हाला एम्प्टी ठेवायचे. एक्झॅक्टली मलाही माहित नाही त्याच्यामध्ये काय टाकायचे. तर तुम्ही जे काही फॉर्म देताना तुम्ही विचारू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला टाकायचे. तुमचे जे काही एरियाचा तालुका असेल तो तालुका टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा टाकायचे. तुमचा जिल्हा असेल तो टाकायचे. त्याच्यानंतर इथे 1 नंबरचा ऑप्शन आहे, दिव्यांग लाभार्थीचे नाव. जो काही अपंग व्यक्ती असेल असे अपंग व्यक्तीचे इथे नाव तुम्हाला टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लिंगामध्ये त्याचे पुरुष आहे महिला आहे हे तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे. त्याच्यानंतर इथे वय, ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही अर्ज करत आहात त्या व्यक्तीचे वय टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे नागरिकत्व, तर नागरिकत्वामध्ये तुम्हाला भारतीय असं इथे टाकायचे. त्याच्यानंतर इथे पूर्ण जन्मतारीख, तुमचे जे काही आधार कार्डवर जे काही जन्मतारीख असणार आहे ती जन्मतारीख इथे टाकावी लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे आलंय महत्वाचं, युनिक कार्ड क्रमांक म्हणजे UDID कार्ड. तर हे कार्ड तुम्हाला ऑनलाईन रित्या तुमचे जे काही जिल्ह्याचं रुग्णालय असेल, जिल्हा चिकित्सालय असेल तिथे जाऊन तुम्हाला हे कार्ड काढावं लागते, त्याची नोंदणी करावी लागते. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर तुमचं UDID कार्ड बनवलेलं नसेल तर याचा व्हिडिओही आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आय बटन मध्ये लिंक दिली जाईल. किंवा जर काही त्या व्हिडिओमध्ये अडचणी असतील तर आपण दुसराही व्हिडिओ बनवू UID कार्ड कशा प्रकारे तुम्ही बनवू शकता त्याचा. जर ज्यांच्यावर UID कार्ड असेल त्यांनी इथे तो UID कार्डवर नंबर असतो, MH पासून स्टार्ट असतो, तो नंबर इथे टाकायचे. त्याच्यानंतर इथे त्याच्या खाली आलंय पूर्ण निवासी पत्ता. जो काही तुम्ही राहता तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे तो पूर्ण निवासी पत्ता तुम्हाला इथे टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तालुका, जो काही तुमचा तालुका असणार तो तालुका टाकायचे. त्याच्यानंतर इथे जिल्हा, तुमचा जो काही जिल्हा असणार आहे तो जिल्हा टाकायचे. त्याच्यानंतर इथे महत्वाचं आहे, जुना नवीन ऑनलाईन RC नंबर. जर तुमचा जो जुना काही रेशन कार्ड नंबर असेल किंवा नवीन रेशन कार्ड नंबर असेल तो रेशन कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचे. त्याच्यानंतर इथे 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला भरायचे अर्जदाराने भरवायची माहिती. तर ही महत्वाची माहिती असते.
जर तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये जर तुम्हाला विभक्त करायचं नसेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबामधून वेगळे करायचं नसेल तुमचं रेशन कार्ड, तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर जी नावे असणार आहेत किंवा अजून कोणाची नावे इथे ऍड करायची आहेत, ती नावे तुम्हाला इथे टाकावी लागणार आहेत. तर त्यामध्ये अर्जदार व अर्जदाराव्यतिरिक्त कुटुंब घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची नावे, तर तुमच्या जे काही कुटुंबामध्ये असणारे तुम्ही धरून त्यांची नावे तुम्हाला इथे टाकावी लागणार आहेत. जर तुम्ही विभक्त करणार असेल तर ज्याच्या नावाने विभक्त करणार आहे त्याचं नाव पहिल्यांदा तुम्हाला इथे टाकायचे आणि बाकीचे जे काय तुमच्या फॅमिलीमध्ये तुमची पत्नी असेल, मुलं असतील, त्यांची नावे टाकायची आहेत. त्याच्यानंतर इथे अर्जदाराशी नाते, तर इथे तुमचं स्वतःचं नाव टाकलं ते स्वतः करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जे काही मुलगा असेल, पत्नी असेल, त्यांची नातं टाकायचे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं जे वय असेल जेवढ्यांचे ते वय टाकायचे. त्याच्यानंतर व्यावसायिक व वार्षिक उत्पन्न, तर यामध्ये कोण कोण वार्षिक उत्पन्न घेत जे काही कमवतात त्यांचं तुम्हाला इथे लिहायचे. कोणी 5,000 10,000 कमवत असेल ते तुम्हाला इथे लिहायचे. त्याच्यानंतर इथे जे काही तुम्ही नावे टाकणार आहेत त्यांचे सर्वांचे जे काही आधार क्रमांक आहेत ते आधार क्रमांक टाकायचे. त्याच्यानंतर इथे बँक खाते, जे काही बँक खाते असणार आहे जेवढ्यांचे ते बँक खाते टाकायचे तुम्हाला. जर नसतील तर ते सोडून द्यायचे. त्याच्यानंतर इथे वरतीच तुम्ही पाहू शकता, जर विवाहित असेल तर विवाहितला तुम्ही टिक करू शकता, अविवाहित असेल तर अविवाहितला टिक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन आहे जुनी शिधापत्रिका क्रमांक. जो काही तुमच्या आता सध्या शिधापत्रिकेमध्ये तुम्ही जर विभक्त करणार असेल तर त्या शिधापत्रिकेमध्ये आधीच्या शिधापत्रिकेमध्ये जो नाव असणार आहे तो नाव तुम्हाला नंबर असणार आहे तो नंबर टाकायचे. ज्या शिधापत्रिकेत तुमचं नाव आहे त्या शिधापत्रिकेचा नंबर टाकायचे, किंवा तुम्ही त्या शिधापत्रिकेमध्ये नाव तुमचं आहे विभक्त करत नाही तर तो नंबर तुम्हाला इथे टाकायचे. त्याच्यानंतर ब्रह्मध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन आहे कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण उत्पन्न. तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे पण व्यक्तींची तुम्ही नावे टाकणार आहेत वरती तेवढ्या व्यक्तींच्या माध्यमातून तुम्हाला एकूण किती उत्पन्न होतोय तो उत्पन्न तुम्हाला इथे भरायचे. त्याच्यानंतर 5 नंबरचा ऑप्शन आहे घरगुती स्वयंपाक गॅस आहे का, असेल तर होईवर करायचे, नसेल तर नाहीवर काट मारायचे. त्याच्यानंतर 6 नंबरचा ऑप्शन आहे शेती आहे का, जर असेल तर होईवर टिक करायचे, जर नाही असेल तर नाहीवर टिक करायचे. असल्यास जर तुमच्याला असेल होईवर केल्यावर तुम्हाला क्षेत्रफळ इथं लिहायला लागेल, अर्धा एकर 1 एकर काय असेल ती. त्याच्यानंतर 7 नंबरचा ऑप्शन आहे व्यवसायाचा तपशील. तुम्ही कोणता व्यवसाय करता, नोकरी करता, शेती करता, काय करता ते तुम्हाला इथे टाकायचे 7 नंबरच्या ऑप्शन मध्ये. 8 नंबरचा ऑप्शन आहे घरातील व्यक्ती शासकीय सेवेत आहे का, जर कोणी शासकीय म्हणजे सरकारी नोकरीला असेल तर होयवर क्लिक करायचे, नसेल तर नाहीवर टिक करायचे. त्याच्यानंतर 9 नंबरचा ऑप्शन आहे पूर्वी नाव असलेले व लाभ घेतलेले असलेले स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव व दुकान क्रमांक. तुमचे जे काय तुम्ही या अगोदर रेशन धान्य जिथून घेत असेल त्या रेशन धान्याचं दुकानदाराचं नाव आहे आणि त्याचा जो रेशन क्रमांक आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दिनांक टाकायचे, तुम्ही ज्या दिवशी अर्ज देणार आहे त्या दिवशी तुम्हाला इथे दिनांक, महिना आणि वर्ष टाकायचे. त्यानंतर इथे ठिकाण टाकायचे, जो काही तुमच्या गावाचा ठिकाण असेल किंवा तालुक्याचा ठिकाण असेल तोही टाकला तरी चालेल. त्याच्यानंतर इथे अर्जदाराची सही व अंगठा, अर्जदार सही करत असेल तर सही करायची. त्याच्यानंतर अंगठा देत असेल तर अंगठा घ्यायचे. त्याच्यानंतर इथे खाली यायचे प्रपत्र स्वयं घोषणापत्र, तर इथे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो टाकायचे. त्याच्यानंतर इथे मी तर तुमचं नाव लिहायचे. तर त्याच्यानंतर इथे श्रीमती तर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव लिहायचे, यांचा मुलगा मुलगी कोण अर्ज करत असेल त्यावर क्लिक करायचे, तुम्हाला टिक करायचे. तुमचे इथे वय टाकायचे आणि त्याच्यानंतर इथे आधार क्रमांक टाकायचे. त्यानंतर वरती जो व्यवसाय टाकलाय तो व्यवसाय टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली पत्ता टाकायचे, तुमचा राहण्याचा पत्ता, तालुका, जिल्हा आणि त्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला ठिकाण टाकायचे, दिनांक टाकायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जदारची सही अंगठी जे वर सही अंगठा केलेला असेल तोच तुम्हाला इथे टाकायचे. त्याच्यानंतर प्रपत्र ब तर स्वयं साक्षरणासाठी स्वयं घोषणापत्र, तर याच्यामध्ये तुम्हाला जी वरती इथे माहिती भरली स्वयं घोषणापत्रामध्ये तीच माहिती तुम्हाला इथे भरावी लागणार आहे. तर मंडळी अशा प्रकारे जो काही अर्ज कशा प्रकारे भरायचा तर संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल.